पावसाळा सुरू झाला की केस अचानक खूप गळायला लागतात. डोक्यात सतत खाज येते, डॅन्ड्रफ वाढतो आणि केस इतके फुगतात की काही केलं सेटच होत नाहीत. मग आपण काय करतो? नवीन शॅम्पू घेतो, जास्त तेल लावतो किंवा इंटरनेटवर मिळेल तो उपाय करून पाहतो. पण खरंच ही योग्य पद्धत आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पावसाळ्यात केसांच्या समस्या नेमक्या का वाढतात आणि त्या टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी नक्की करायला हव्यात. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की पावसाळ्यात केसांच्या समस्या का वाढतात. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी खूप वाढते. यामुळे आपल्या टाळूवरती घाम खूप जास्त येतो. त्यामध्ये नैसर्गिक तेल मिसळतं आणि हे वातावरण बुरशी आणि काही सूक्ष्मजंतू वाढवण्यासाठी अगदी योग्य ठरतं. त्यामुळे केसांमध्ये डॅन्ड्रफ वाढतो, सतत खाज येते, केस चिकट होतात आणि काही लोकांमध्ये हेअरफॉल देखील वाढतो. म्हणून पावसाळ्यात फक्त केसांचीच नाही तर आपल्या टाळूची काळजी घेणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची चूक म्हणजे पावसात भिजलेले केस तसेच ठेवणे. ही सर्वात मोठी चूक आहे. पावसाच्या पाण्यात धूळ, प्रदूषण आणि अनेक अशुद्ध घटक असू शकतात. जर ते बऱ्याच वेळ टाळूवर राहिले तर बुरशी वाढण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून तुम्ही पूर्णपणे पावसात भिजला असाल तर घरी आल्यावरती शक्य तितक्या लवकर केस स्वच्छ धुवा. दरवेळी जोरदार शॅम्पू करण्याची गरज नाही. सौम्य शॅम्पू वापरा आणि केस पूर्णपणे वाळ. जर ड्रायर वापरत असाल तर गरम हवेपेक्षा कूल सेटिंग वापरा. पुढची चूक म्हणजे भरपूर तेल लावणे. पावसाळा आला की अनेक जण म्हणतात जास्त तेल लावले की केस गळणार नाही, पण हे पूर्णपणे खरं नाहीये. जर टाळूवर आधीच खाज, डॅन्ड्रफ किंवा फंगल इन्फेक्शन असेल तर रात्रभर भरपूर तेल लावून ठेवणं काही लोकांमध्ये समस्या वाढवू शकतं. म्हणून प्रत्येकाला एकच सल्ला लागू होतो असं नाही. जर तुमचा स्कॅल्प हेल्दी असेल तर मर्यादित प्रमाणात तेल तुम्ही वापरू शकता, पण सतत चिकट तेल लावून ठेवण्यापेक्षा हलके वॉटर पेस्ट, हेअर सिरम किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने हेअर केअर रुटीन तुम्ही फॉलो करू शकता. ह्यात पुढची चूक आहे की ओले केस जोरात विंचरणे. ओले केस सर्वात कमकुवत असतात. वेळोवेळी जोरात विंचरले किंवा टॉवेलने घासले तर केस तुटण्याची खूप शक्यता वाढते. त्याऐवजी मऊ टॉवेलने हलकेच पाणी टिपा. तसेच मोठ्या दातांचा कंगवा वापरा आणि फ्रीज कमी करण्यासाठी हलकं लिव्ह-इन कंडिशनर वापरू शकता. आणखी काही छोट्या सवयी ज्या पावसाळ्यात मोठा फरक करू शकतात. हेल्मेट वापरत असाल तर त्याचं इनर पॅडिंग नियमित स्वच्छ करा. उशीचं कव्हर आठवड्यातून किमान 2दा बदला. भरपूर पाणी प्या. प्रथिने, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन्स असलेला संतुलित आहार घ्या. आणि जर खूप डॅन्ड्रफ, लालसरपणा, पू, तीव्र खाज किंवा सतत हेअरफॉल होत असेल तर स्वतः औषध वापरण्याऐवजी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या. तर थोडक्यात पावसाळ्यात केसांची नाही तर टाळूची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. पावसात भिजल्यावरती केस स्वच्छ धुवा, ओलसर टाळू ठेवू नका, जास्त तेल लावू नका, ओल्या केसांची सौम्यपणे वागा. या छोट्या सवयी तुमचे केस आणि टाळू दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि पावसाळ्यात कोणता शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर सिरम निवडावा यावर स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर खाली रेन अशी कमेंट करा. धन्यवाद.